मित्रांनो, मुंबई पोलीस भरतीचा मैदानी चाचणीचा कट ऑफ काल जाहीर झाला आणि दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी मैदानी चाचणीत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा ही घेतली जाणार आहे. तर जे विद्यार्थी मैदानी चाचणीमध्ये पात्र झाले नसतील अशा विद्यार्थ्यांनी आपली चालकची परीक्षा असेल किंवा SRPFचे पेपर राहिलेले असतील तर त्या पेपरकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. आता जे विद्यार्थी मुंबई शहर पोलीस भरतीचा पेपर देण्यासाठी पात्र झाले आहेत अशा विद्यार्थ्यांनी नेमकं या 7-8 दिवसामध्ये काय वाचावं? तर पहिला मुद्दा, त्या विद्यार्थ्यांनी जानेवारी ते परीक्षेच्या आधीच्या दिवसापर्यंतच्या चालू घडामोडींवर थोडंसं लक्ष द्यायचं आहे. ज्या नियुक्त्या असतील, यावर्षी दिले गेलेले काही पुरस्कार असतील, झालेल्या परिषदा असतील, त्याचबरोबर या वर्षीच्या पेपरमध्ये पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले चालू घडामोडीचे जे प्रश्न असतील ते प्रश्न एकदा वाचून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर यावर्षी आलेल्या पोलीस भरतीच्या पेपरमधील GSचे प्रश्न, GKचे प्रश्न, जे थोडेसे कठीण प्रश्न विचारले गेलेले आहेत, जे आपल्याला माहीत नाहीत, अशा प्रश्नांची सुद्धा एकदा रिव्हिजन करायचे आहे. आता मराठी व्याकरण असेल किंवा गणित बुद्धिमत्ता असेल तर याचा आपण यापूर्वी खूप अभ्यास केलेला आहे. त्या अभ्यासामध्ये आपल्याला ज्या ज्या टॉपिकच्या अडचणी येत होत्या त्या टॉपिकची एकदा रिव्हिजन आपण या ठिकाणी करून घ्यायची आहे. स्टेट बोर्डच्या पुस्तकांमधून सुद्धा बऱ्याचदा मुंबईला प्रश्न विचारले जातात. तर स्टेट बोर्डच्या ज्या PDF आहेत त्या स्टेट बोर्डच्या PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी अपलोड केलेल्या आहेत. त्यामध्ये प्रत्येक विषयाची PDF तुम्हाला मिळेल. तर गणित आणि बुद्धिमत्तेचे सुद्धा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न, बहुपर्यायी प्रश्न हे पाठ्यपुस्तकांमधून बऱ्याचदा टाकले जातात. तर ते पुस्तकं एकदा आपण घेऊन त्याच्यातील बहुपर्यायी प्रश्न वाचू शकतात. ते प्रश्न सगळे आपल्या तसे टेलिग्राम चॅनलवर आहेच, ते चॅनलवरून तुम्ही डाउनलोड करा आणि वाचून घ्या, तुमचा वेळ वाचेल. पण गणित आणि भूमितीचे सुद्धा प्रश्न 9वी-10वीच्या पुस्तकांमधून आपण वाचून घ्यायचे आहेत, त्याचे उत्तर काय आहेत ते जाणून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपण एक धावती रिव्हिजन संपूर्ण सिलेबसची करून या 7-8 दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने 12 तारखेच्या पेपरला सामोरे आपण जाऊ शकाल. आणि पेपर जर त्या ठिकाणी थोडासा अवघड आला तर आपलं संतुलन बिघडू द्यायचं नाही. शांत पद्धतीने आपल्याला जे येतंय, ज्या सोप्या गोष्टी असतील त्याचे मार्क्स आपण आधी कव्हर करायचे आणि नंतर अवघड प्रश्नांकडे जायचं. पण पेपर मात्र संपूर्ण कव्हर करायचा. संपूर्ण गोल पेपरमध्ये योग्य पद्धतीने रंगवायचे आहेत. आणि पेपर जर सोपा आला तर कोणत्याही पद्धतीची मिस्टेक आपण पेपरमध्ये होऊ द्यायची नाही. काळजीपूर्वक पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा. जेवढं तुम्ही प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवाल तेवढं तुमच्या मिस्टेक कमी होतील. घाबरून न जाता पेपर सोडवा, आत्मविश्वासाने पेपर सोडवा. 100% तुमची कॉम्पिटिशन या ठिकाणी कमी झालेली आहे. जे मुलं पेपरला बसले असतील त्यांच्यासाठी